नमस्कार, C24 तास मध्ये आपलं स्वागत। एक नजर टाकूयात आजच्या ठळक घडामोडींवर। 12वीच्या बोर्डाच्या परीक्षा केंद्रावरती कॉपी पुरवणाऱ्या माफियांकडून विद्यार्थ्यांना पुरवली जाते कॉपी। मोठा पोलीस बंदोबस्त लावण्याची नितांत आवश्यकता। राहुरी बस स्थानकावर लघुशंकेसाठी थांबलेल्या टेम्पो चालकास मारहाण करून लूट करणाऱ्या 3 आरोपींना अवघ्या काही तासांमध्येच पोलिसांनी केलं गजाआड। बार्शी ग्रामीण रुग्णालयामध्ये रुग्णांची होती हेळसांड। अपुऱ्या सुविधा आणि वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या अनुपस्थितीमुळे रुग्णांना ताटकळत बसण्याची वेळ। आणि गरिबांचा फ्रीज बाजारात, मात्र अपेक्षित बाजारभाव मिळत नसल्यामुळे कारागीर नाराज। फर्निचर जेव्हा तयार होतं तेव्हा ते बनतं एका सुंदर संकल्पनेतून। प्रत्येक फर्निचर मागे असतं मनाला मोहून टाकणारं डिझाईन। तुम्हाला हव्या त्या आकार, स्वरूप, डिझाईन आणि फॅब्रिकद्वारे आम्ही पूर्ण करतो तुमच्या आवडीच्या फर्निचरचे स्वप्न। स्वप्न पहा तुम्ही, ते साकार करू आम्ही। आम्ही आहोत योगीराज फर्निचर, फर्निचर विश्वातील मराठी पाऊल। आमच्या शाखा राहुरी, राहता, सोने, सुपा, कोपरगाव आणि अहमदनगर। ग्राहक सेवा क्रमांक 9673 50 0001। गौरी, हो आले। बाळ, हे काय करतेस तू? बाबा, आई सांगत होती जर गाय हे पिऊन जाईल तर तुमचे सर्व स्वप्न साकार होतील। बाळ, जर साथ असेल तुमची आणि ह्या कॅरिओलॅकची तर माझे स्वप्न जरूर साकार होतील। कॅरिओलॅक, दुधाच्या उत्पादनात आणि चरबीत वाढ, पशुच्या पचनशक्तीत आणि आरोग्यात वाढ, दूध विक्रीच्या नफ्यात वाढ। बातमीपत्रात आपलं स्वागत। पाहूया सविस्तर वृत्त। पाथर्डी तालुक्यामध्ये 12वी बोर्डाच्या परीक्षेदरम्यान कॉपी करण्याचा प्रकार मोठ्या प्रमाणात घडतो। तालुक्यातील काही संस्थांमध्ये बाहेरील जिल्ह्यातील विद्यार्थी प्रवेश घेतात आणि फक्त परीक्षा देण्यासाठी येतात आणि त्यांना कॉपी पुरवणाऱ्या माफियांकडून कॉपी पुरवली जाते। दरम्यान अशा परीक्षा केंद्रांवरती मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात ठेवण्याची आता गरज आहे। 12वीच्या परीक्षेसाठी पाथर्डी तालुक्यातील विविध परीक्षा केंद्रांवरती मोठ्या प्रमाणात गैरप्रकार होतो। संबंधित परीक्षा केंद्रावरती कॉपी पुरवणारे माफिया तयार झालेत। राज्यातील मुंबई, रायगड, सिंधुदुर्ग, ठाणे, कल्याण, पुणे, औरंगाबाद, नाशिक, बीड, बुलढाणा, चंद्रपूर, अमरावती या बाहेरील जिल्ह्यातील विद्यार्थी तालुक्यातील संस्थांमध्ये प्रवेश घेऊन फक्त परीक्षा देण्यासाठीच येत असतात। कॉपी पुरवणाऱ्या माफियांकडून अशा विद्यार्थ्यांना कॉपी पुरवली जाते। त्यामध्ये काही संस्थाचालक, पेपर सोडवणारे शिक्षक, विद्यार्थ्यांना बाहेरून कॉपी पुरवणारे माफिया यांच्यामध्ये आर्थिक हितसंबंधपूर्ण व्यवहार केला जातो। सुमारे 2000 विद्यार्थी सध्या पाथर्डी शहरामध्ये लॉज, खाजगी खोल्या भाडोत्री घेऊन परीक्षेच्या काळामध्ये राहत आहेत। त्यामधनं हॉटेल, लॉजिंग व्यवसाय यांचा धंदा देखील काही पटीने वाढत चाललाय। 10वी आणि 12वीच्या परीक्षेमध्ये कागदोपत्री प्रवेश घेऊन अभ्यास न करता कॉपी करून पास होणाऱ्या विद्यार्थ्यांमुळे स्थानिक प्रामाणिक विद्यार्थ्यांना याचा मोठा त्रास सहन करावा लागतोय। शिक्षणासारख्या पवित्र क्षेत्रामध्ये अशा घाणेरड्या प्रकारामुळे शिक्षण विभागाची आबरू आता वेशीला टांगली आहे। याविषयी अधिक माहिती पोलीस निरीक्षक पांडुरंग पवार यांनी दिली आहे।
परीक्षा चालू झालेल्या आहेत 12वीच्या वर्गाच्या आणि त्या ठिकाणाला योग्य तो बंदोबस्त लावलेला आहे. गृहरक्षक दलाचे 29 जवान तसेच पोलीस स्टेशनचे 29 कर्मचारी आणि 4 अधिकारी या संबंधात तिथं लावलेले आहेत. मी स्वतः तसे आमच्या अधिकाऱ्यांनी तसेच प्रांताधिकारी यांनी विविध जे काही परीक्षा केंद्र आहेत त्या परीक्षा केंद्रांना भेटी दिल्या. भेटीच्या दरम्यानमध्ये आम्ही खरवंडी या ठिकाणी गेलो असता खरवंडी या ठिकाणाला भगवान बाबा उच्च माध्यमिक विद्यालयाच्या तिथे एक इसम तिथे मिळून आला. त्याचं नाव आहे मोहन भुजंगराव शिंदे, वय 33 वर्षे, प्राथमिक शिक्षक, राहणार आहेर वडगाव, तालुका बीड, जिल्हा बीड. हा शिक्षक त्या प्रिमायसेसमध्ये काहीही कारण नसताना 100 मीटरच्या आतमध्ये मिळून आला, म्हणून त्याच्याविरुद्ध IPC कलम 188 नुसार त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. तसेच त्याच विद्यालयामध्ये 3 विद्यार्थी कॉपी करत असताना मिळून आले, म्हणून त्यांना प्रांताधिकाऱ्यांनी समक्ष त्यांना पकडलं आणि पकडल्यानंतर त्या 3 विद्यार्थ्यांना रेस्टिगेट करण्यात आलेलं आहे. तसेच दुसरं गावामध्ये जे खरवंडी गावामध्ये भगवान बाबा उच्च माध्यमिक विद्यालय आहे त्या ठिकाणाला देखील एक इसम आणि भरतराव गंभीरे हे राहणारे अकोल्याचे आपलं पाथर्डीचे आहेत ते आणि पेशानं प्राध्यापक आहेत. ते त्यांच्या मुलाला आणि मुलींना परीक्षेसाठी घेऊन आले ते सुद्धा प्रिमायसेसमध्ये आढळून आले. त्यांच्यावरती सुद्धा भारतीय दंडविधान कलम 188 प्रमाणे त्यांच्यावरती गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. परीक्षेसाठी योग्य तो पोलीस बंदोबस्त लावलेला आहे. प्रत्येक ठिकाणाला आमचे सतर्क जे काही आमचे पेट्रोलिंग आहेत ती चालू आहेत आणि सर्व कर्मचारी सुद्धा सतर्क आहेत. तसेच रेणुका माता माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय मोठा या ठिकाणाला एक विद्यार्थी नामे श्रीकांत गणपत खेडकर याच्याऐवजी कपिल नारायण खाडे हा विद्यार्थी तिथे हिंदी विषयाचा पेपर देत असताना तेथील केंद्रप्रमुखांना आढळून आला. त्या विद्यार्थ्यावरती भारतीय दंडविधानच्या कलम 419, 420, 465, 467, 468, 469, 471 तसेच महाराष्ट्र विद्यापीठ बोर्ड आणि इतर परीक्षांच्या मध्ये गैरप्रकार करणाऱ्याला प्रतिबंध कायदा 1982 चे कलम 7 व 8 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. यातील जो डम्मी विद्यार्थी होता कपिल नारायण खाडे याला अटक करण्यात आली आहे आणि श्रीकांत गणपत खेडकर याचा आम्ही शोध घेतो आहोत. तसेच 100 मीटरच्या परिसरामध्ये जे काही विद्यार्थी आढळून आले त्या विद्यार्थ्यांना सुद्धा आम्ही पोलीस स्टेशनला आणलेलं आहे आणि पोलीस स्टेशनला आणून त्यांना मुंबई पोलीस कायदा कलम 110, 117 प्रमाणे त्यांच्यावरती कारवाई करण्यात आली आहे आणि त्यांना एक सुधारण्याची संधी देऊन त्यांना सक्त ताकीदवरती त्यांना सोडण्यात आलेलं आहे. या गोष्टीला आळा घालण्यासाठी पालक विद्यार्थी यांच्या मानसिकतेमध्ये बदल होणं गरजेचं आहे. दरम्यान या परीक्षेच्या ठिकाणी अधिकचा पोलीस बंदोबस्त वाढवावा अशी मागणी करण्यात येते. पाथर्डी तालुक्यामध्ये 28 तारखेपासून इयत्ता 12वीची 8 केंद्रावर परीक्षा सुरळीत चालू झालेली आहे. गेल्या वर्षीपेक्षा एक आगळंवेगळं वैशिष्ट्य या ठिकाणी आम्ही आयोजित केलेलं आहे. माननीय पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक पवारसाहेब यांच्या सौजन्याने पोलीस कस्टडीमध्ये या ठिकाणाहून पेपर त्यांच्या बंदोबस्तामध्ये 8ही केंद्रावर पोच केले जातात की भरारी पथकांतर्गत माननीय तहसीलदार पाटील साहेब, माननीय उपविभागीय अधिकारी पाथर्डी श्री खेडेकर साहेब व गटशिक्षणाधिकारी कार्यालय व कस्टोडियन कार्यालय या कार्यालयामार्फत कॉफीचा बंदोबस्त करण्यासाठी वेगवेगळे पथकं आयोजित केलेलं आहे. वेगवेगळ्या केंद्रावर भेटी देऊन दिसेल त्याला या ठिकाणी कारवाईचा बडगा उभा केलेला आहे. गेल्या 3 वर्षाचा विद्यार्थ्याचा जर आलेख बघितला तर दरवर्षी साधारण 1000 विद्यार्थी वाढतात. आता उदाहरणच जर द्यायचं झालं तर गेल्या वर्षी 5200 विद्यार्थी 12वीला प्रविष्ट झालेले होते. आज या 8 केंद्रावर साधारण 6000च्या संख्येने या ठिकाणी 8 केंद्रावर परीक्षा प्रविष्ट झालेल्या आहेत. या ठिकाणी अत्यंत चांगल्या पद्धतीने जबाबदारीने परीक्षा पार पाडण्यासाठी पोलिसांचं सहकार्य अतिशय चांगल्या पद्धतीचं आहे. अत्यंत चांगल्या पद्धतीने परीक्षा पार पाडण्याचा शिक्षण विभाग पंचायत समितीचा प्रयत्न आहे. मुकुंद लोहिया, C24 तास, पाथर्डी. पिंपरी चिंचवड येथील थेरगावमध्ये जनसेवा सोशल फाउंडेशन यांच्या माध्यमामधून समाजसेवक मनोज वंजारी यांनी 1 मार्च रोटी डे साजरा केलाय. उपेक्षित, गरजू, गरीब, कुपोषित अशा एका कुटुंबाचे प्रत्येक एका सुशिक्षिताने पालकत्व घ्यावे असे आवाहन मनोज वंजारी यांनी यावेळी केले. पिंपरी चिंचवड येथील थेरगावमधील 1 मार्च रोटी डे जगतापनगर येथे संपन्न झालाय. जनसेवा सोशल फाउंडेशन थेरगाव यांच्या वतीने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. आजच्या धकाधकीच्या जीवनामध्ये आपण समाजाचे काहीतरी देणे लागतो.
याचा काही प्रमाणात तरुण पिढीला विसर पडत चाललाय. लोक अन्नदान खूप कमी प्रमाणात करतात. आपण दररोज ते पाहतो. मात्र जनसेवा सोशल फाउंडेशन यांच्या माध्यमामधून अन्नदानाच्या प्रक्रियेला व्यापक स्वरूप देणारा 1 मार्च रोटी डे हा उपक्रम राबवण्यामध्ये आलाय. माणसांच्या गर्दीमध्ये काही ठिकाणी अपेक्षांच्या नजरा कायम भिरभिरत असतात. गर्दीमधनं वाट काढत हात पसरून या नजरा मदतीची याचना करतात. काही जण यांच्या हातावरती पैसे टकवतात. मात्र अनेक वेळा असे हात दुर्लक्षित केले जातात. भिकारी म्हणून त्यांना बाजूला सारलं जातं, हेटाळणी केली जाते आणि कधीकधी अपमानास्पद वागणूकही मिळते. त्यासाठी फक्त एक दिवस का होईना या वंचितांच्या चेहऱ्यावरती हसू फुलवण्याचा विचार जनसेवा सोशल फाउंडेशननी केला आहे आणि हा विचार त्यांनी कृतीमधनं उतरवला आहे. समाजातील उपेक्षित, कुपोषित, गरजू, बाल चिमुकले आणि त्यांच्या कुटुंबियांना पोळी भाजीचं वाटप करून प्रत्येकी एका सुशिक्षित कुटुंबाने कुपोषित, उपेक्षित कुटुंबियाचं पालकत्व घ्यावं, असे आवाहन समाजसेवक मनोज वंजारी यांनी कार्यक्रमाच्या वेळी केलं आहे. यावेळी पार्श्वगायिका वैजयंती भालेराव, सामाजिक कार्यकर्त्या डॉक्टर सौ जामीन पठाण, सामाजिक कार्यकर्त्या शकुंतला माठ, सामाजिक कार्यकर्ते राजेंद्र कांबळे, हरीश अप्पा मोरे, सामाजिक कार्यकर्त्या मीना मोहिते, रोहित मोहिते, कल्पना कांबळे, संगीता पवार, अनु शिंदे आदी मान्यवर उपस्थित होते. जय हिंद, जय भारत, वंदे मातरम या घोषणा देत या कार्यक्रमाची सांगता करण्यात आली आहे. तसेच जनसेवा सोशल फाउंडेशनच्या वतीने सर्वांचे आभार मानण्यात आलेत. तुकाराम गोडसे, C24 तास, हडपसर, पुणे. पुणे नाशिक महामार्गावरती बाह्य वळणावर दुचाकी स्वाराचा अपघात झालाय. यामध्ये हा तरुण गंभीर जखमी होऊन त्याचा मृत्यू झालाय, तर दुसरा तरुण हा गंभीर जखमी झालाय. या घटनेचा पुढील तपास नारायणगाव पोलीस करतायत. रिलायन्स पेट्रोल पंपाजवळ पुणे नाशिक 50 महामार्गावरती बाह्य वळणावरती नारायणगावकडे भरधाव वेगामध्ये जाणाऱ्या अज्ञात वाहनाने एका दुचाकीला जोराची धडक दिली आहे. या अपघातामध्ये या दुचाकीचा चक्काचूर झालाय, तर दुचाकीस्वार विकास भिकाजी आवारे हा गंभीर जखमी होऊन त्याचा मृत्यू झालाय. या दुचाकीवरील दुसरा युवक राजकुमार हा गंभीर जखमी झालाय. याबाबत नारायणगाव पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक मुंजावर यांनी घटनास्थळी भेट दिली आहे. दरम्यान जखमींना तातडीने नारायणगाव येथील भोसले हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले. नारायणगाव पोलिसांनी या संदर्भातील गुन्हा दाखल करून घेतला आहे. या घटनेचा पुढील तपास नारायणगावचे पोलीस करतायत. आयुब शेख, C24 तास, जुन्नर. रांजणगाव गणपती देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष बबनराव कुटे यांची जीप अडवून त्यांच्या वाहनाची जय मल्हार ग्रुपच्या 3 जणांनी तोडफोड केली आहे आणि त्यांना जीव मारण्याची धमकी देखील दिली आहे. दरम्यान या संदर्भातील गुन्ह्याची नोंद पोलीस स्टेशनमध्ये करण्यात आली आहे. रांजणगाव गणपती देवस्थान ट्रस्टचे माजी अध्यक्ष बबनराव कुटे यांची जीप अडवून वाहनाची तोडफोड करण्यात आली आहे. या प्रकरणी कुटे यांनी रांजणगाव पोलीस स्टेशनला फिर्याद दाखल केली आहे. पोलिसांना मिळालेल्या माहितीनुसार MIDC मधील एमटेक कंपनीचे परचेस मॅनेजर विठ्ठल जोशी यांना मंगळवारी बबनराव कुटे हे कामासाठी भेटायला स्कॉर्पिओ जीपमधनं कंपनीमध्ये गेले होते. तेथील काम आटोपून दुपारी 4च्या सुमारास कंपनीमधनं बाहेर पडत असताना कंपनीच्या प्रवेशद्वाराच्या बाहेर थांबलेले जय मल्हार ग्रुपचे सुहास मलगुंडे आणि इतर तिघांनी त्यांची जीप अडवली. सुहास मलगुंडे याने कुटे यांना शिवीगाळ आणि दमदाटी केली आणि इतरांनी हातातील लोखंडी रॉडने जीपच्या सर्व काचा फोडल्यात. गाडीच्या टपावर आणि बोनेटवरही रॉडने घाव घालून मोठं नुकसान करण्यात आलंय. कुटे यांना जीवे मारण्याची धमकी देऊन हे टोळकं तिथून निघून गेलं. असे असतानाही सदर पोलीस स्टेशनमध्ये साध्या गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास फौजदार श्रीकांत भोसले हे करीत आहेत. या प्रकरणी पोलीस निरीक्षक वाघमोडे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी प्रतिक्रिया देण्यास टाळाटाळ केली आहे. या प्रकरणी एका सामाजिक कार्यकर्त्याने तडजोड केल्याची चर्चा परिसरामध्ये सुरू आहे. तुकाराम कुटे आज रोजी सकाळी मला एमटेकचे परचेस मॅनेजर विठ्ठल जोशी यांचा फोन आला होता. त्यांनी मला एका बिलच्या संदर्भात डिस्कससाठी बोलवलं होतं. त्या संदर्भात मी दुपारी 3 वाजता त्यांना टायमिंग दिला. दुपारी 3 वाजता मी बरोबर एमटेक ह्या कंपनीमध्ये गेलो. एमटेकमध्ये कंपनीमध्ये गेल्यावर आमचं जरा TVSचं आणि रांजणगाववरनं TVSला मटेरियल न्यायचं त्या संदर्भात डिस्कस झालं.
आणि हे झाल्याच्या नंतर मी माझं काम उरकून खाली उतरलो. पार्किंगमधून गाडी घेतली एमटेकच्या आणि गेटवर आल्यावर सुहास मलगुंडे आणि 4-5 जण मला एक टामी आणि गज घेऊन माझ्यावर धावून आले. माझ्या गाडीच्यावर पुढं काचावर हल्ला केला. मी गाडी सोडून कंपनीच्या गेटमध्ये आतमध्ये गेलो म्हणून मी वाचलो, नाहीतर माझ्यावर हा जीव घेणे हल्ला होता. अरुण कुमार मोटे, C24 तास, शिरूर. या ठिकाणी वेळ झाली आहे छोट्याशा विश्रांतीची. अवघ्या काही क्षणात परत येतोय. तुम्ही पाहत राहा C24 तास, सकाळ वर्तमानात बिनधास्त. तुमचं डायनिंग सेटचं स्वप्न कसंही असो, ते पूर्ण करण्याची जबाबदारी आमची. कारण आम्ही फक्त डायनिंग सेट देत नाही, तर आम्ही देतो डायनिंग आयडियाज. डायनिंग टेबल घ्यायच्या पहिले तुमची कल्पना एकदा आम्हाला अवश्य सांगा. शिवाय डायनिंग आयडियाज सोबत आहेत बेड कॉन्सेप्ट्स आणि प्रीमियम सोफा थीम्स. फर्निचरचे स्वप्न पाहत तुम्ही, ते साकार करू आम्ही. योगीराज फर्निचर विश्वातील मराठी पाऊल. आमच्या शाखा राहुरी, राहता, सोनई, सुपा, कोपरगाव आणि अहमदनगर. ग्राहक सेवा क्रमांक 9673 50 0001. गौरी, हो आले. बाळ, हे काय करतेस तू? बाबा, आई सांगत होती जर गाय हे पिऊन जाईल तर तुमचे सर्व स्वप्न साकार होतील. बाळ, जर साथ असेल तुमची आणि या कॅरिओलॅकची, तर माझे स्वप्न जरूर साकार होतील. कॅरिओलॅक दुधाच्या उत्पादनात आणि चरबीत वाढ, पशूच्या पचनशक्तीत आणि आरोग्यात वाढ, दूध विक्रीच्या नफ्यात वाढ. विश्रांतीनंतर बातमीपत्रात पुन्हा एकदा आपलं स्वागत. पाहूयात पुढची बातमी. राहुरी येथील बसस्थानकासमोर पहाटे 4च्या दरम्यान लघुशंकेसाठी थांबलेल्या टेम्पो चालकाला मारहाण करून लूट केल्याप्रकरणी राहुरी पोलिसांनी तात्काळ कारवाई करून तालुक्यातील तिघांना वेगवेगळ्या ठिकाणावरून अवघ्या काही तासांमध्ये ताब्यात घेतलाय. राहुरी येथे लघुशंकेसाठी थांबलेल्या टेम्पो चालकाला 2 मार्च रोजी पहाटे मारहाण करून लूट केल्याप्रकरणी राहुरी पोलिसांनी तालुक्यातील तिघांना वेगवेगळ्या ठिकाणावरून अवघ्या काही तासांमध्ये पकडून गजाआड केलाय. 2 मार्च रोजी पहाटे 4च्या दरम्यान सुदाम आनंदराव शेवलीकर हे आपला टेम्पो घेऊन जात असताना राहुरी बसस्थानकासमोर लघुशंकेसाठी थांबले होते. या दरम्यान मोटरसायकलवर आलेल्या अमोल नारायण होडगर, रवींद्र भगवान तमनर आणि विनोद उर्फ विठ्ठल अशोक शेटे या तिघांनी टेम्पो चालकाला शिवीगाळ, दमदाटी आणि मारहाण करून त्याच्या जवळील 2000 रुपये जबरदस्तीने हिसकावून घेतले आणि घटनास्थळावर धूम ठोकली आहे. या घटनेची माहिती राहुरी पोलिसांना मिळताच पोलीस निरीक्षक प्रमोद वाघ, PSI बालाजी शेंगेपालू, पोलीस हेड कॉन्स्टेबल AR कोरडे, संजय पटारे, अनिल पवार, नवनाथ वाघमोडे तर होमगार्ड पथकातील सतीश कुलथे आणि बाळासाहेब भालेराव यांनी घटनास्थळी धाव घेऊन नाकाबंदी केली आहे. तर यातील अमोल होडगर याला काही सुज्ञ नागरिकांच्या मदतीने पोलिसांनी बसस्थानकाच्या आवारामध्ये पकडला, तर एकाला परिवारातील उसाच्या शेतामध्ये तर एकाला त्याच्या राहत्या घरामधनं पकडण्यात आलाय. यावेळी आरोपींच्या ताब्यामधनं 1 मोटरसायकल, 2 मोबाईल आणि 2000 रुपये असा रोख मुद्देमाल हस्तगत करण्यात आलाय. याबाबत राहुरी पोलिसांमध्ये टेम्पो चालक शेवलीकर यांच्या फिर्यादीवरनं गुन्हा दाखल करण्यात आलाय. या घटनेचा पुढील तपास PSI लक्ष्मण भोसले हे करीत आहेत. आज सकाळी पहाटे 3:30 वाजेच्या सुमारास नाशिकचे एक ट्रक ड्रायव्हर सुदाम आनंदराव येवलीकर हे राहुरी बसस्टँड समोरून जात असताना काही कारणास्तव ते गाडी थांबवून उतरले. त्या दरम्यान
3 तरुण अमोल नारायण होडगर, त्यानंतर विठ्ठल अशोक शेटे आणि रवींद्र भगवान तमनर हे एक मोटरसायकल शाहीन, लाल कलरची शाहीन मोटरसायकल घेऊन आलेत आणि त्यांनी दपाटशा करून त्यांच्या खिशातील 2,000 रुपये काढून घेतले. सदरची माहिती तात्काळ आम्हाला मिळाल्याने आम्ही नाईटचे अधिकारी PSI शेंगेपल्लू आणि नाईट राऊंडचे कर्मचारी यांना फोन केले आणि मी पण स्वतः सदर ठिकाणी धाव घेतली आणि काही राऊरीतले कार्यकर्ते होते जे सकाळी उठून फिरायला जातात, त्यांनाही मला माझ्या ओळखीचे असल्यामुळे त्यांनाही मी फोन केले आणि सर्वांनी मिळून एक चोर यातला होटनर हा आम्ही जागेवर पकडला आणि पोलीस कॉन्स्टेबल अनिल पवार आणि बालाजी शेंगेपल्लू एक चोराच्या पाठलाग करून त्यांनी उसातून एक चोर पकडला आणि तिसरा शाहीन गाडीवर जो होता रवींद्र भगवान तमनर हा पळून जाण्यास यशस्वी ठरला. पण हे दोन्ही पकडल्या गेल्यानंतर यांच्याकडनं त्याचं नाव वगैरे आणि राहणारा तो पिंपऱ्या वळता असल्याची माहिती भेटली. त्या आधारावर आम्ही त्याला पण कॅच केला आणि सदर झालेल्या गुन्ह्यामध्ये 3 आरोपी अटक करण्यात आले. त्यातला गेलेला माल 2,000 रुपये जागेवर आम्हाला मिळालेला आहे. सदर गुन्ह्याचा तपास पोलीस सब इन्स्पेक्टर लक्ष्मण भोसले करीत आहेत आणि यांच्याकडनं अजूनही रोड रॉबरीचे गुन्हे निघण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्याचप्रमाणे आमचं या प्रसंगी असं पण आव्हान आहे, ज्यांची कोणाला काही रोडवर काही त्रास झाला असेल किंवा मारहाण करून काही वस्तू घेतल्या असतील, त्यांना विनंती आहे की आपण पोलीस स्टेशनशी संपर्क साधा. मनोज साळवे, सतीश पुरसौंदर, C24 तास, राहुरी. कोपरगाव नगरपालिकेच्या 2017-18 या वर्षाच्या आर्थिक अंदाजपत्रकासाठी पालिकेतील पहिली सभा आयोजित करण्यात आली होती. या सभेमध्ये अध्यक्षांची परवानगी न घेता अपक्ष उमेदवार नगरसेवक मेहमूद सय्यद यांनी मुख्याधिकारी शिल्पा दरेकर यांना निशाणा साधून आरोपांचा पाढाच वाचलाय. यामुळे सर्व कर्मचाऱ्यांनी आणि नगरसेवकांनी मेहमूद सय्यद यांचा निषेध केलाय. कोपरगाव नगरपालिकेच्या 2017-18च्या वर्षाच्या आर्थिक अंदाजपत्रकासाठी पालिकेमध्ये पहिली सभा आयोजित करण्यात आली होती. अंदाजपत्रकाव्यतिरिक्त कोणतेही विषय नसताना देखील सभागृहामध्ये अध्यक्षांची परवानगी न घेताच तक्रारींचा पाढा अपक्ष उमेदवार नगरसेवक मेहमूद सय्यद यांनी वाचायला सुरुवात केली आणि मुख्याधिकारी शिल्पा दरेकर यांना निशाणा बनवून त्यांच्यावरती आरोपांचा पाऊसच पाडला. त्यांच्यावर विविध प्रकारचे आरोप त्यांनी केलेत. सभागृहामध्ये झालेल्या प्रकाराबाबत मुख्याधिकारी यांनी नाराजी व्यक्त केली आहे आणि नगरपालिका कर्मचारी संघटनेच्या वतीने अध्यक्ष विजय वहाडणे यांना मेहमूद सय्यद यांच्या आरोपाबद्दल निवेदन दिले. यावेळी नगराध्यक्ष विजय वहाडणे म्हणाले की यापुढे सभागृहामध्ये सदस्यांनी अध्यक्षांची परवानगी घेतल्यानंतरच त्या सदस्याला बोलता येईल. जो सदस्य कायद्याचे पालन करणार नाही त्याच्यावरती कारवाई करण्यात येईल. यानंतर असं कोणतेही प्रकार सभागृहामध्ये होणार नसल्याचं त्यांनी यावेळी सांगितलंय. सभागृहामध्ये झालेल्या प्रकाराबाबत उपनगराध्यक्ष विजय वाजे यांनी भारतीय जनता पार्टीच्या वतीने निषेध करून मेहमूद सय्यद यांच्या निलंबनाची मागणी केली आहे. तर सभागृहामध्ये मी अपमानकारक शब्द मुख्याधिकारी यांना बोललोच नाहीये असं नगरसेवक मेहमूद सय्यद यांनी सांगितलंय. पालिकेच्या मुख्याधिकाऱ्यांना जर अशी वागणूक मिळत असेल तर कर्मचाऱ्यांना कशी मिळेल? अभि नाही तो कभी नाही असा पवित्रा घेत पालिका कर्मचाऱ्यांनी नगरसेवक मेहमूद सय्यद यांचा निषेध करून अध्यक्षांना निवेदन दिलंय. दरम्यान यावेळी सर्व कर्मचाऱ्यांनी आणि नगरसेवकांनी मेहमूद सय्यद यांचा निषेध व्यक्त केलाय. काल दिनांक 28/17 रोजी कोपरगाव नगर परिषदेची अर्थसंकल्पीय सभा चालू असताना या सभेमध्ये आमचे एक नगरसेवक श्री मेहमूद मनोहर शेख यांनी मुख्याधिकाऱ्यांबद्दल आक्रमक भाषेत मानहानिकारक शब्द वापरले. त्यामुळं नगर परिषद
कर्मचाऱ्यांमध्ये संतापाची भावना निर्माण झाली अशा प्रकारचं निवेदन कोपरगाव नगरपालिका कर्मचारी संघटनेने आज मला या ठिकाणी आणून दिलं. मी या निमित्तानं आपल्याला सांगू इच्छितो इथून पुढच्या काळामध्ये कोपरगाव नगर परिषदेच्या प्रत्येक सभेमध्ये कुठल्याही नगरसेवकाला विषय सोडून व अध्यक्षांची परवानगी घेतल्याशिवाय बोलता येणार नाही. आणि कालचा प्रकार घडल्यानंतर लगेचच त्या ठिकाणी मी जाहीरपणे सांगितलं होतं की अशा प्रकारे अपशब्द वापरून कुठल्याही अधिकाराचा अवमान करण्याचा अधिकार आपल्याला नाही. काल नगरपरिषदेची पहिली सभा असल्यामुळे खेळीमेळीच्या वातावरणामध्ये ही सभा होईल असं वाटल्यामुळे सभेचे नियम फार कडकपणे अंमलात आणले गेले नाही. कालची जी मीटिंग झाली त्या मीटिंगमध्ये काल अचानक नगरसेवकांनी तक्रारी चालू केल्या. या तक्रारीमधून हे विषय वाढत गेलं. बरेच नगरसेवकांनी तक्रारी पाईपलाईनच्या आणि अर्थसंकल्पातच हे काम येतं की बाबा ते 39 कोटी 90 लाख काहीतरी त्याचं काम चालू आहे कोपरगावात. त्याला मिळूनच हा प्रश्न येतोय. तर एवढं मोठं बजेट आपल्याला शासनाने दिलेलं आहे की बा पाईपलाईनचं काम, पिण्याच्या पाण्याचं काम, हे पाईपलाईनचं जे काम चालू आहे बरेच दिवसापासून काम चालू आहे आणि हे कामाला काही मुहूर्त लागायला तयार नाही. तर तुम्ही चाल पुढच्या वाड्यात प्रत्येक वेळेस तुम्ही असं उत्तर देतात. अर्थसंकल्पना यांना मिळूनच हा विषय येतो. पण ते पाईपलाईनच्या कामातूनच हा विषय वाढत गेला. काही त्यांना काही वाईट या असं हे काही पद्धतीने बोललो नाही आपण त्यांना ते अधिकारी आहे नगरपालिकेचे. त्या आपण जर तक्रार त्यांच्याकडे नाही करणार तर कोणाकडे करणार. अपमान म्हणजे आपण त्यांना काही वाईट बोललो नाही का नाही अपशब्द वापरला नाही. जर तुमच्याकडे नागरिक येत असतील आणि तुम्ही अधिकारी आहे नगरपालिकेचे आणि जर त्यांना नागरिकांना तुम्ही जर उत्तर व्यवस्थित देत नसाल त्या बाबतीतच आम्ही चर्चा केली. आम्ही काही वाईट बोललोच नाही ना. जर पालिकेत जर विषय कालची मीटिंग अर्थसंकल्पाची होती. ती काही दुसऱ्या विषयाची मीटिंग नव्हती. ती मीटिंग चालू असताना अपक्ष नगरसेवक महमूद सय्यद यांनी दुसराच विषय काढला की वार्डाच्या तक्रारींची त्यांनी पाढा वाचायला सुरुवात केली. मी म्हणत नाही तक्रारी असतील, मी नाही म्हणत नाही, पण तो विषय ती मीटिंग त्या विषयाची नव्हती. तो विषय त्यांनी जनरल बोर्डात बोलायला पाहिजे होता. आपल्या सीओ मॅडम ह्या महिला आहे, त्यांचा फोन बंद असतो, त्या फोन घेत नाही किंवा वैयक्तिक लेवलवर त्यांच्यावर टीका केली. हे काही योग्य नाही आहे. बाहेर महिलांना मानपान द्यायचा, महिला दिनाचे कार्यक्रम घ्यायचे अशी सूचना करायच्या आणि सीओ मॅडमसुद्धा एक महिला आहे, त्यांना अपमानास्पद वागणूक द्यायची, हे आम्हाला काही आवडलेलं नाही आहे. आम्ही तर सीओ मॅडमला सांगितलं की तुम्हाला अधिकार आहे, तुम्ही डिस्क्वालिफाय करू शकता एखाद्या नगरसेवकांना, तुम्हाला तेवढा राईट आहे की सभागृहात कुणी गैरवर्तन केलं किंवा महिला म्हणून त्यांना काही अपशब्द वापरले तर त्यांना त्या पदावरून कमी सुद्धा करू शकतात. तेवढा त्यांना अधिकार आहे, तुम्ही त्याचा अधिकाराचा वापर करावा म्हणून असं आम्ही त्यांना सांगितलं. आम्ही भारतीय जनता पार्टीच्या वतीने, आमदार स्नेहलता यांच्या वतीने ह्या विषयाचा खेद व्यक्त म्हणजे त्यांनी महिलांनी आम्ही केलाच. आम्ही खूप संतापलो होत्या आमच्या महिला की आम्हाला वहिनींची, बिपिनदादाची, विकी भायाची, भारतीय जनता पार्टीची ही शिकवण नाही. आम्ही या गोष्टीचा निषेध करतो. 28/2/2017 रोजी कोपरगाव नगर परिषदेचा जनरल बोर्ड असताना एका नगरसेवकाने कर्मचारी आणि अधिकारी यांच्यावर अपात्र शब्द वापरलेले असून किंवा शब्द वापरलेले तर अशी जर हानिकारक कर्मचाऱ्यांवर जर होत असेल तर इथून पुढे आम्ही सहन केलं जाणार नाही अशी कामगार युनियनची आमची मागणी आहे.
योगी डोखे, C24 तास, कोपरगाव. लातूरमध्ये श्री व्यंकटेश्वरा ग्रीन ग्लोरी चंदन परिवाराच्या वतीने 5 मार्च रोजी केंद्र सरकार पुरस्कृत औषधी वनस्पती अभियानाअंतर्गत चंदन लागवड जनजागृती अभियान मार्गदर्शन आणि सत्कार सोहळ्याचं आयोजन करण्यात आलंय, अशी माहिती किशोर राठोड यांनी पत्रकार परिषदेमध्ये दिली आहे. श्री व्यंकटेश्वरा ग्रीन ग्लोरी चंदन परिवाराच्या वतीने रविवार 5 मार्च रोजी केंद्र सरकार पुरस्कृत औषधी वनस्पती अभियानाअंतर्गत लातूरमध्ये चंदन लागवड जनजागृती अभियान मार्गदर्शन आणि सत्कार सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं आहे, अशी माहिती सँडलवूड सोसायटी ऑफ इंडियाचे महाराष्ट्राचे विभागीय संचालक किशोर राठोड यांनी पत्रकारांशी बोलताना दिली आहे. या कार्यक्रमाचे उद्घाटन जिल्हाधिकारी पांडुरंग पोले यांच्या हस्ते होणार आहे. या अभियानामध्ये जास्तीत जास्त शेतकरी बांधव उपस्थित राहावे असे आवाहनही किशोर राठोड अंकुश चव्हाण यांनी केलेत. आसिफ पटेल, C24 तास, लातूर. या ठिकाणी पुन्हा एकदा वेळ झाली आहे छोट्याशा विश्रांतीची. अवघ्या काही क्षणात परत येतोय. तुम्ही पाहत राहा C24 तास, सकाळ वर्तमानात बिनधास्त. तुमचं डायनिंग सेटचं स्वप्न कसंही असो, ते पूर्ण करण्याची जबाबदारी आमची. कारण आम्ही फक्त डायनिंग सेट देत नाही, तर आम्ही देतो डायनिंग आयडियाज. डायनिंग टेबल घ्यायच्या पहिले तुमची कल्पना एकदा आम्हाला अवश्य सांगा. शिवाय डायनिंग आयडियाज सोबत आहेत बेड कॉन्सेप्ट्स आणि प्रीमियम सोफा थीम्स. फर्निचरचे स्वप्न पाहत तुम्ही, ते साकार करू आम्ही. योगीराज फर्निचर विश्वातील मराठी पाऊल. आमच्या शाखा राहुरी, राहता, सोनई, सुपा, कोपरगाव आणि अहमदनगर. ग्राहक सेवा क्रमांक 9673 50 0001. गौरी, हो आले. बाळ, हे काय करतेस तू? बाबा, आई सांगत होती जर गाय हे पिऊन जाईल तर तुमचे सर्व स्वप्न साकार होतील. बाळ, जर साथ असेल तुमची आणि या कॅरिओलॅकची, तर माझे स्वप्न जरूर साकार होतील. कॅरिओलॅक, दुधाच्या उत्पादनात आणि चरबीत वाढ, पशूच्या पचनशक्तीत आणि आरोग्यात वाढ, दूध विक्रीच्या नफ्यात वाढ. विश्रांतीनंतर बातमीपत्रात पुन्हा एकदा आपलं स्वागत. पाहूयात पुढची बातमी. महाराष्ट्र शासनाने गोरगरिबांसाठी स्वतंत्र रुग्णालय स्थापन केली आहेत. मात्र सोलापूर जिल्ह्यातील बार्शीमधील वैद्यकीय अधिकारी कर्मचारी हे त्यांच्या कामामध्ये कामचुकारपणा करतायत, रुग्णांना वाईट वागणूक देत आहेत. वैद्यकीय अधिकारी हे वेळेवर रुग्णालयामध्ये उपस्थित नसतात, त्यामुळे नागरिकांची मोठी धावपळ उडते. अशा रुग्णालयामध्ये वरिष्ठांतर्फे तपासणी होणं आता गरजेचं आहे. महाराष्ट्र शासनाने सर्वसामान्य कुटुंबातील नागरिकांच्या आरोग्यासाठी देशभर ग्रामीण रुग्णालयांचं जाळं निर्माण केलं आहे. तसेच शासनाने प्रत्येक ठिकाणी मुबलक प्रमाणामध्ये वैद्यकीय अधिकारी, सहाय्यक आणि इतर सर्वतोपरी यंत्रसामुग्री सज्ज केली आहे. मात्र सोलापूर जिल्ह्यातील बार्शीमध्ये वैद्यकीय अधिकारी मनमानी कारभार करताना दिसत आहेत. रुग्णांची पिळवणूक करताना या ठिकाणी दिसून येत असल्याची बाब नागरिकांच्या तक्रारीमुळे पुढे आली आहे. बार्शी येथील ग्रामीण रुग्णालयातील कर्मचारी रुग्णांशी कामचुकारपणा करतायत. येथील रुग्णांना नीट वागणूक देत नाहीयेत. अनेक कारणांमुळे ग्रामीण रुग्णालय गेल्या 2 वर्षांपासून सातत्याने चर्चेमध्ये राहिले आहे. खिशाला परवडणारी सेवा म्हणून खरं तर ग्रामीण रुग्णालय महाराष्ट्रभर कार्यरत आहेत, पण रुग्णालयामध्ये वैद्यकीय अधिकारी गैरहजर असल्यामुळे अनेकदा संबंधांच्या नातेवाईकांना मानसिक त्रासाला सामोरं जावं लागतंय. अशा घटना वारंवार घडत आहेत. या ठिकाणी आपत्कालीन परिस्थितीमध्ये रुग्ण आणि प्रसूतीसाठी आलेल्या महिलांनाही अनेक वेळा जागेवरच ताटकळत बसण्याची वेळ आली आहे.
तर काही रुग्णांना सुविधा मिळत नसल्यामुळे खाजगी रुग्णालयाचा रस्ता पकडावा लागतोय. चक्क या ग्रामीण रुग्णालयातील सरकारी वाहनांचा वापर वैयक्तिक कामांसाठी येथील अधिकारी करतायत. ही बाब नागरिकांच्या तक्रारीमधून समोर आली आहे. त्याचप्रमाणे या रुग्णालयामध्ये घाणीचे साम्राज्य देखील पसरलंय. महाराष्ट्र शासन खूप चांगल्या प्रकारच्या योजना ग्रामीण रुग्णालयामध्ये देत आहे, पण त्या योजना गरजू लोकांपर्यंत पोहोचतच नाहीयेत. तरीही योजनेचा प्रसार देखील केला जात नाहीये. या ग्रामीण रुग्णालयाबाबत भरपूर वेळा तक्रारी करून, आंदोलने करून, निवेदन देऊन देखील काहीच फरक पडलेला नाहीये. ग्रामीण रुग्णालयाची होणारी हेळसांड बघून महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना या संदर्भातील निवेदन देण्यात आलं आहे, अशी माहिती विक्रांत पाटील यांनी C24 तासशी बोलताना दिली आहे. दरम्यान अपहाराचा गोंधळ, बनवाबनवी, वैद्यकीय अधिकाऱ्यांचे दौऱ्यांच्या नोंदी ठेवणं तसेच रुग्णालयामध्ये औषधांचा साठा किती आहे याबाबतची तपासणी वरिष्ठ कार्यालयाकडनं होणंही तितकंच महत्त्वाचं आहे. बार्शी तालुक्यातील ग्रामीण रुग्णालयाकडून वारंवार सूचना केले असताना सुद्धा जाणीवपूर्वक गोरगरीब रुग्णांना जाणीवपूर्वक हेळसांड होते. शासन स्तरावरून अनेक योजना या ग्रामीण भागातील गोरगरीब जनतेसाठी राबवत असताना या जाणीवपूर्वक त्या सर्व सेवा सुविधांचा जाणीवपूर्वक विपर्यास केला जातो आणि सर्वसामान्य जनतेला वेठीस धरलं जातं. वेगवेगळ्या कारणाकरता त्यांना बाहेरच्या खाजगी दवाखान्यात पाठवलं जातं. त्याचं इन्स्टॉलमेंट असताना त्याचा उपयोग केला जात नाही आणि वारंवार एखाद्या गोष्टीवर पाठपुरावा आम्ही अनेक वेळा त्या ग्रामीण रुग्णालयात जाऊन पाठपुरावा केला, परंतु पाठपुरावा करत असताना नेहमीप्रमाणे आम्हाला उत्तरं मिळतात की आमच्याकडे स्टाफ अपुरा आहे, आम्ही काय करायचं, शासन आम्हाला सहकार्य करत नाही. तर हे शासनाचे कर्मचारी असताना देखील शासनाच्या विरुद्ध उद्धटपणे उत्तरं देतात. सर्वसामान्याला न्याय मिळत नाही. ही हेळसांड ह्या राज्यात थांबणार आहे का नाही? शासनकर्त्यांनी अनेक उपाययोजना या चांगल्या माध्यमातून या शासनानं सुद्धा गोरगरिबासाठी योजना राबवलेल्या आहेत आणि हे योजना राबवत असताना सर्वसामान्यांच्या सोयीकरता त्यांना अल्प दरात औषधोपचार मिळाले. ग्रामीण रुग्णालयाची झालेली हेळसांड त्याबद्दल आपण तक्रार केली ती माननीय मुख्यमंत्री बार्शीत आल्यानंतर. अशा वारंवार तक्रारी आम्ही बार्शी रुग्णालयाच्या ग्रामीण रुग्णालयाबद्दल दिलेल्या आहेत, परंतु तिथे योग्य अंमलबजावणी झाली नाही आणि होताना दिसूनही येत नाही. सदर तिथं अनेक गैरप्रकार चालतात. मुळात तिथं झालेला भ्रष्टाचार नसबंदीचा असू द्या किंवा इतर गोष्टीचा असू द्या, मुळात तेथील डॉक्टर रुग्णांचे खूप हाल करताना दिसून येतात. रुग्णांना व्यवस्थित बोलले नाही, रुग्णांशी व्यवस्थित चर्चा करणे नाही किंवा आरोगंडापणाचं वागणं दिसून येतं. कर्मचाऱ्यावर त्यांचा अंकुश दिसून येत नाही. तिथले फ्लेक्स लावले जात नाहीत. फ्लेक्स किंवा ज्या योजना येतात त्या योजना भारत सरकार जो पाठवतं त्याचा प्रसार आणि प्रचार होऊन दिसून येत नाही. मुळात मेडिकल काउन्सिलच्या ठरावाच्या अनुसार असं दिसून येतं की डॉक्टर लोकांना स्वतःचा व्यवसाय करता येत नाही किंवा स्वतःची प्रॅक्टिस करता येत नाही, म्हणून मेडिकल काउन्सिलनं त्यांना जास्त इन्क्रिमेंट दिलेलं आहे. तर काही ठिकाणी असं आढळून आलेलं आहे की तेथील मेडिकल ऑफिसर स्वतःचा दवाखाना आहे किंवा इतर जणांतले प्रॅक्टिस करून आढळून दिसून येतात. त्याच्यावर कुठलीही कारवाई जिल्ह्यातले त्यांचे वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या तक्रारी दिल्यानंतरही, लक्षात आणून दिल्यानंतरही त्यांनी केलेली नाही. अगाप ती तक्रार झालेली दिसून येत नाही. तर याच्यावरही वरिष्ठांनी किंवा त्यांच्या मूळ संचालकांना ह्याच्यावर आक्षेप घेऊन याची पूर्ण कारवाई त्यांच्यावर करावी असं मला या ठिकाणी नमूद करावंसं वाटतंय. शिवक्रांती प्रतिष्ठानच्या माध्यमातून जून 2012 1 एप्रिल 2012 ते 31 मार्च 2015 या कार्यकाळामध्ये तो फॅमिली प्लॅनिंग कुटुंब नियोजनामध्ये जो अपहार झालेला आहे याच्याबद्दलची तक्रार उपसंचालक असतील, जिल्हा आरोग्य अधिकारी असतील, सिव्हिल सर्जन असतील यांच्याकडे वारंवार करून सुद्धा या 3 वर्षामध्ये जवळजवळ 15 ते 16 लाख रुपयाचा अपहार झाल्यानंतर मी तशी तक्रार उपसंचालक कार्यालयाकडे केली व त्याच्यावर अद्यापपर्यंत कोणतीही कारवाई झाली नाही. वारंवार अनेक प्रकारच्या तिथं रुग्णांना अडचणी असतात. तसं पाहायला गेलं तर तिथं औषधं वगैरे काय उपलब्ध नसतात.
तिथं जे हॉस्पिटलचं जे वाहन आहे ते तिथले तत्कालीन वैद्यकीय अधीक्षक हे स्वतःच्या घरच्या कामासाठी वापरतात. प्रत्येक रुग्णांना म्हणजे काही छोटं जरी काम करून गेलं तरी तिथं कुठल्याही प्रकारचं काम होत नाही. वेळोवेळी आंदोलन केले, अनेक प्रश्न मांडले, याच्यातून काही निष्पन्न होत नाही. तर या माध्यमातून मी आपल्याला सांगू इच्छितो, लवकरात लवकर. तुकाराम गोडसे, C24 तास, सोलापूर. पुणे नगर महामार्गावर कोरेगाव भीमा येथून जवळच असलेल्या वाडा पुनर्वसन फाट्यावरती बस आणि कारची धडक होऊन मोठा अपघात झालाय. मात्र या अपघातामध्ये जीवितहानी झालेली नाहीये, मात्र गाडीचं मोठं नुकसान झालंय. पुणे नगर महामार्गावर ST बसचे अपघाताचे सत्र संपता संपत नाहीये. महाशिवरात्रीपासून सुरू झालेल्या या सत्रामध्ये कोरेगाव भीमा येथून जवळच असलेल्या वाडा पुनर्वसन फाट्यावरती सायंकाळी बस आणि कारची धडक झाली आहे. या अपघातामुळे नागरिकांमध्ये ST बसकडे पाहताना देखील भीतीचं वातावरण आहे. वडगाव फाटा येथे ST बसला एक 4 व्हीलर गाडी पाठीमागून येऊन धडकली. हा अपघात एवढा जबरदस्त होता की 4 व्हीलर स्पार्क ही गाडी या बसमध्ये घुसली होती. मात्र यामध्ये 4 व्हीलर स्पार्क गाडीमधील कोणालाच काहीही झालेलं नाहीये, परंतु गाडीचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय. 24 फेब्रुवारीपासूनचा हा ST बसचा तिसरा अपघात आहे. याला जबाबदार कोण आहे असा प्रश्न आता उपस्थित होतोय. अपघातानंतर ST बस पुढे नेऊन बस ड्रायव्हरने ती गाडी तेथून घेऊन गेलाय. अपघातानंतर ST बस पुढे घेऊन बस ड्रायव्हर ती बस घटनास्थळापासून घेऊन गेला, तर अपघातग्रस्त वाहन अक्षरशः धक्का देऊन रस्त्यावरनं बाजूला करावं लागलंय. गजानन गव्हाणे, C24 तास, कोरेगाव भीमा. नगर जिल्ह्यातील नेवासा तालुक्यातील देवगड हे स्थान तब्बल 50 एकर परिसरामध्ये विकसित करण्यात आलंय. उत्तम व्यवस्थापन आणि निसर्ग सौंदर्य यांचा मिलाप या ठिकाणी करण्यात आलाय. दरम्यान भारतभरातून येणारे भाविक आणि तसेच स्थानिक मान्यवर या ठिकाणी मोठी मदत आणि सहकार्य करतायत. नगर जिल्ह्यातील नेवासा तालुक्यातील देवगड हे स्थान तब्बल 50 एकर परिसरामध्ये विकसित करण्यात आलंय. या स्थानाची निर्मिती ऋषीमुनींनी केलेल्या तपश्चर्येमधनं मिळालेल्या मार्गदर्शनाचं फळ आहे. याच ठिकाणी प्रत्येक निर्मिती वैज्ञानिक दृष्टिकोन जोपासून समाजाला सुसंस्कारित जीवन जगण्यासाठी मिळालेली अमोल देणगी आहे. याच दृष्टिकोनातून गाय आणि गायीपासून मिळणारे पंचगव्य याचे महत्त्व मान्य होऊ लागलंय. तर येथील प्रत्येक निर्मिती ही विज्ञानधिष्ठित असल्याची माहिती भास्करगिरी महाराज यांनी दिली आहे. दारामध्ये गाय असणं आरोग्यासाठी किती महत्त्वाचं आहे हे आता सिद्ध झालंय. तर 33 कोटी देव म्हणजे 33 कोटी प्रकारची सुखे अशी माहिती देवगड संस्थानचे प्रमुख महंत भास्करगिरी महाराज यांनी दिली आहे. वैज्ञानिकांनी अभ्यास केला तर खूप आता सध्या कोर्टाचे निकाल लागलेले आहेत आणि वैज्ञानिक दृष्टीतून गायीचे पंचगव्य जे आहे, मलमूत्र, दही, दूध आणि तूप याच्यापासून किती आपल्या आरोग्यालाही चांगलं आहे. भले ते कुठल्याही जाती धर्माचा असू द्या, पण प्रत्येकाच्या दारात एक गोमाता ठेवणं आणि तिच्याविषयी आदर ठेवून तिची पूजा करणं एक देशाचं वैभव वाढवण्याचं आणि सर्वांचं आरोग्य चांगलं ठेवण्याचं एक फार मोठं लक्षण आहे. असं जर केलं सर्व भारत देशातल्या सर्व नागरिकाला सुख समाधान अवश्य मिळाल्याशिवाय. देवगड या संस्थांचा विकास तब्बल 50 एकर परिसरामध्ये करण्यात आलाय. विविध देव मंदिरे, विस्तृत वाहनतळ, विशाल यात्रालय, विशाल विश्रांती आलय, मनोहर प्रवेशद्वार, भारतभरातील वास्तुकलेचा बांधकामामधील समुच्चय आणि उत्कट निसर्ग सौंदर्य याचा मिलाप या ठिकाणी झालाय. या ठिकाणी अत्याधुनिक सोयी सुविधांबरोबर निसर्गरम्य वातावरणाची पार्श्वभूमी, वाहणारी प्रवरा नदी, त्या सभोवताली नटलेला निसर्ग सौंदर्य, आकर्षक देवदेवतांच्या मूर्त्या, गोशाला, होम हवनस्थान, अजान वृक्षालय, उग्र देवतांची मंदिरे, ध्यान मंदिर यासारख्या अनेक स्थानांचा समुच्चय निर्माण करण्यात आलाय. आणि हे सगळे प्रयोग आजच्या विज्ञान युगातील मानवांच्या शंका निरसन करतात अशी धारणा आहे. दरम्यान या सर्व निर्मितीमागे संस्थापक किसनगिरी महाराजांनी अध्यात्म आणि विज्ञान या द्विसूत्रीचा उत्तम प्रयोग असल्याची माहिती देताना या ठिकाणी सुसंस्कृत पिढी घडवण्यात येते अशी माहिती जनसंपर्क अधिकारी विवेक सावे यांनी दिली आहे.
आमच्या देवगड संस्थानला विद्यार्थी घ्यायची आणि शिकण्याची परंपरा आहे, शिकवण्याची परंपरा आहे. परमपूज्य बाबाजी हे गेल्या 40 वर्षापासून विद्यार्थ्यांना शिकवण्याचं काम करत आहेत आणि आताच्या घडीला 25 विद्यार्थी आमच्याकडे शिकण्याकरता आहेत आता या चालू वर्षी. आणि जवळपास 500 विद्यार्थीतून शिक्षण घेऊन बाहेर चांगल्या क्षेत्रामध्ये गेलेले आहेत. आणि मुलांना इथं संस्थांमध्ये ठेवायचा उद्देश हाच की बाहेरचे जे चंगळवादी आणि बिभत्स वातावरण आहे, मोबाईल संस्कृती जी बोकाळलेली आहे, त्या वातावरणापासून त्यांना इथं धार्मिक वातावरणामध्ये ठेवल्या जाईल, जेणेकरून त्यांच्यामध्ये एक संस्काराची जोपासना होईल. या ठिकाणी 30 कर्मचारी आणि शेकडो भक्त सेवेकरी म्हणून काम करतात. तर दत्त जयंती, हरिनाम सप्ताह, दत्त जन्म, काला, महाशिवरात्र या उत्सवानिमित्त तब्बल 7 लाखांवर भाविक या ठिकाणी एकत्र येत असतात. या माध्यमामधनं समाज प्रबोधनाचं मोठं काम सर्वांच्या सहकार्याने पार पाडलं जातं. तर या निमित्ताने भारतभरातून येणारे भाविक तसेच स्थानिक मान्यवर मोठी मदत आणि सहकार्य अत्यंत निस्पृह भावनेनं करतात, अशी माहिती संस्थाचे हिशोबनीस महेंद्र फलटणे यांनी दिली आहे. या संस्थांमध्ये मी महेंद्र कुमार फलटणे हिशोबनीसच्या पदावर कार्य करत आहे. आमच्या या संस्थांचे संस्थापक परमपूज्य श्री समर्थ सद्गुरू किसनगिरी बाबा आणि त्यांचे उत्तराधिकारी परमपूज्य भास्करगिरी महाराज यांच्या संकल्पनेतून समाज प्रबोधनासाठी, समाजाला चांगल्या दिशेला नेण्यासाठी जे कार्य सुरू आहे, जे कार्य उभारणी सुरू आहे, त्यासाठी आमच्या नगर जिल्ह्यातले सर्व ज्येष्ठ दिग्गज राजकारणी, त्यामध्ये स्वर्गीय बाळासाहेब विखे असतील, राधाकृष्ण विखे पाटील असतील, यशवंतराव गडाकर असतील, आमदार बाळासाहेब मुरकुटे असतील, नरेंद्र घुले पाटील असतील, या सर्वांनी अतिशय निस्पृहपणे आपली सहकार्य केलेलं आहे आणि वेळोवेळी करत. सुनील पिंगळे, C24 तास, पाबळ. या ठिकाणी पुन्हा एकदा वेळ झाली आहे छोट्याशा विश्रांतीची. अवघ्या काही क्षणात परत येतोय. तुम्ही पाहत राहा C24 तास, जगा वर्तमानात बिनधास्त. तुमचं डायनिंग सेटचं स्वप्न कसंही असो, ते पूर्ण करण्याची जबाबदारी आमची. कारण आम्ही फक्त डायनिंग सेट देत नाही, तर आम्ही देतो डायनिंग आयडियाज. डायनिंग टेबल घ्यायच्या पहिले तुमची कल्पना एकदा आम्हाला अवश्य सांगा. शिवाय डायनिंग आयडियाज सोबत आहेत बेड कॉन्सेप्ट्स आणि प्रीमियम सोफा थीम. फर्निचरचे स्वप्न पाहत तुम्ही, ते साकार करू आम्ही. योगीराज फर्निचर, फर्निचर विश्वातील मराठी पाऊल. आमच्या शाखा राहुरी, राहता, सोनई, सुपा, कोपरगाव आणि अहमदनगर. ग्राहक सेवा क्रमांक 9673 50 0001. गौरी, हो आले. बाळ, हे काय करतेस तू? बाबा, आई सांगत होती जर गाय हे पिऊन जाईल तर तुमचे सर्व स्वप्न साकार होतील. बाळ,
जर साथ असेल तुमची आणि ह्या कॅरिओलॅकची तर माझे स्वप्न जरूर साकार होतील. कॅरिओलॅक. दुधाच्या उत्पादनात आणि चरबीत वाढ, पशूच्या पचनशक्तीत आणि आरोग्यात वाढ, दूध विक्रीच्या नफ्यात वाढ. विश्रांतीनंतर बातमीपत्रात पुन्हा एकदा आपलं स्वागत. पाहूयात पुढची बातमी. उन्हाळा म्हटलं की थंडगार पाणी हे सगळ्यांना हवंसं वाटतं. गरिबांचा फ्रीज म्हणून ओळखले जाणारे मातीचे माठ बाजारामध्ये दाखल झालेत. या माठांना बनवण्यासाठी लागणारी मेहनत आणि लागणारा कच्चा माल पाहता मिळणारा बाजारभाव हा परवडत नाहीये अशी खंत कारागिरांनी व्यक्त केली आहे. मात्र सर्वत्र उन्हाळ्यामध्ये या मातीच्या माठाला मोठं महत्त्व आहे. गरिबांचा फ्रीज म्हणून ओळखले जाणारे मातीचे माठ बाजारामध्ये दाखल झालेत. पण सध्या या माठांना प्रतिनग 50 ते 60 रुपये इतका भाव मिळतोय. त्यामुळे माठ बनवणारे कारागीर अडचणीमध्ये आलेत. माठ बनवण्यासाठी लागणारा कच्चा माल, 2 माणसांचे कष्ट याचा विचार करता हा भाव परवडत नसल्याची भावना अवसारी बुद्रुक येथील व्यावसायिक चव्हाण यांनी C24 तासशी बोलताना व्यक्त केली आहे. अजून नारंगाव, खेड असं ठिकाणी आम्ही व्यापाऱ्यांना माल देत होतो. ते 6-7 हजार रुपये शेकडा ठोकमध्ये जातो. रुपयाला किरकोळमध्ये एक माठ खपतो. हे विक्रीच्या तुलनेमध्ये तसं बघायला गेलं तर ते परवडत नाही. पण आता हे काय, चला बा व्यवसाय म्हणून करायचं ते तसं त्याच्यापासून काही हे नाही. विजेचा लपंडाव नेहमीचा झाल्यामुळे बहुतांशी लोक मातीचे माठ वापरायला प्राधान्य देतात. शिवाय माठातील पाणी पिण्यासाठी मधुर लागतं आणि त्याभोवती ओले फडके गुंडाळल्यास ते पाणी जास्तीत जास्त थंड मिळतं. त्यामुळे गरिबांपासनं तर श्रीमंत लोकांपर्यंत सगळेच लोक उन्हाळ्यामध्ये थंडगार पाणी पिण्यासाठी माठाचा वापर करतात. पण माठ तयार करण्याची प्रक्रिया ही खूपच किचकट आणि जोखमीची आहे अशी माहिती चव्हाण यांनी दिली आहे. तांबडी माळ माती लागते आम्हाला, माळ माती आणि खळगा, आणि मग ते आणून त्याला गाळ करायचा त्याचा, मग त्याला लीत राख, मग ते कालवायचं, त्याच्यात निभार करायची, मग ती पायाने मळायची, मग इकडं परत चांगल्या हाताने मळून घ्यायची, एक जीव करायचा त्याचा, मग चाकावर त्याचा आकार काढून घ्यायचा आणि मग ह्या अशा खड्ड्यामध्ये करायचा, खड्ड्यातून असं गुंडाण फाळलं लागतं त्याला, त्याने ते घडून मोठा करायचा. असं याच्यात मातीमध्ये गाडायचा, तो थोडा निभार झाला मग पुन्हा साफ करायचा, आणि साफ केल्यानंतर मग तो असा ऊन लागण, हवा बिन वाऱ्याचा असं वाळवायचं त्याला, आणि मग वाळला का निभार होणार. तो निभार झाला का मग वाळल्यानंतर त्याला ते असे चमक माती असते ती 120 रुपये किलोनी मिळते ती पुण्याला. ती आणायची, ते चमक ते उठायचं असं मनक्याने, आणि मग ते भाजायला त्याला टायर लागतात. टायर लबर मग ते आणायचे, त्याचे तुकडे करायचे, मग ती भट्टीला भाजायचं. मातीचा गुणधर्म हा भूक भागवणे हाच असल्याचं या ठिकाणी पुन्हा एकदा नमूद होत आहे. जमिनीमधनं अन्न पिकून देणारी माती काय किंवा माठामधनं थंडगार पाणी देणारी माती काय, मातीला आईचा दर्जा दिला जातो, तो काही उगाच नाही आहे. संतोष पाचपुते, C24 तास, पारगाव. पाथर्डी शहरामध्ये आणि तालुक्यामध्ये सर्व कोष्टी आणि विशेष प्रवर्गातील बांधवांनी त्यांच्या विविध मागण्यांच्या संदर्भात तहसील कार्यालयासमोर जोरदार घोषणाबाजी करून मोर्चा काढलाय. दरम्यान प्रलंबित सर्व मागण्यांचं निवेदन नायब तहसीलदार जयसिंग भैसडे यांना देण्यात आलंय. गोवारी, साळी, कोळी, काष्टी आदी प्रमुख जातींसह पोट जातीला आर्थिक आणि शैक्षणिक मागासलेपणाचा विचार करून शासनाने 2% आरक्षण जाहीर केलंय. सोयीस्कररित्या अन्य समाजालाही यामध्ये सहभागी करण्यात आलं. लोकसंख्येच्या प्रमाणामध्ये 10% आरक्षण देऊन जातीनिहाय जनगणना व्हावी, मंडळ आयोगाच्या शिफारशींची अंमलबजावणी करावी आदी प्रमुख मागण्यांसाठी शहर आणि तालुक्यातील सर्व कोष्टी आणि विशेष प्रवर्गातील बांधवांनी तहसील कार्यालयावर मोर्चा काढून जोरदार घोषणाबाजी केली आहे. विशेष मागास प्रवर्ग संघर्ष समिती, संघर्ष महिला ग्रुप, समस्त कोष्टी समाजाच्या वतीने मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी सर्व मागण्यांचं निवेदन नायब तहसीलदार जयसिंग भैसडे यांना देण्यात आलं आहे.
सध्या प्रचलित आरक्षणास बाधा न आणता जे जन्माने आणि कर्माने विणकर आहेत अशांना सहकारी सूतगिरणी 2% जागा राखीव ठेवून 20 वर्षांपेक्षा जास्त विणकरांचे काम केलेल्यांना निवृत्ती मानधन देण्यात यावे. विशेष मागास प्रवर्गासाठी उत्पन्नाची मर्यादा 1 लाख रुपये असल्याने अन्य राखीव वर्गाप्रमाणे अशी अट दूर करावी. उच्च शिक्षण आणि व्यावसायिक शिक्षणासाठी विशेष मागासांसाठी आर्थिक तरतूद आणि आरक्षण करण्यात यावे. वीज जोड आणि अनामत रकमेसाठी अन्य राखीव वर्गाप्रमाणे सवलत मिळावी. आर्थिकदृष्ट्या विशेष मागास वर्गासाठी स्वतंत्र आगिक महामंडळ स्थापन करण्यात यावे आदी मागण्या यावेळी करण्यात आल्यात. गोवर्धन देखणे आणि हरीश भागवत यांनी निवेदनाचं वाचन करून आंदोलनाच्या मागण्या शासन दरबारी मांडल्यात. 15 मार्चपर्यंत निर्णय न लागल्यास सर्व जिल्हाधिकारी कार्यालयावरती मोर्चा काढून मंत्रालयासमोर आंदोलन केलं जाईल. गोवर्धन देखणे आणि हरीश भागवत यांनी मागण्यांचं निवेदन दिलंय. यावेळी किशोर पाखरे, संतोष जिरेसाळ, गजानन कोष्टी, जयंत फळे, भारती असलकर, आरती निहाळी, कृष्णा रेपाळे, सुनंदा उदबत्ते, हिरा उदबत्ते आदींसह सर्व समाज संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी आणि विश्वस्तांनी विशेष परिश्रम घेतलेत. वर फार मोठा अन्याय झाला आणि 2% आरक्षण आपल्याला कमी पडायला लागलंय. म्हणून आपण हे आरक्षण वाढवावं अशी मागणी दिलेली आहे. आज अनेक ठिकाणी आरक्षणाच्या घोषणा होत असतील. संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आपलाच समाज नाही, एसबीसी प्रवर्गच नाही, तर आज प्रत्येक समाजामध्ये ही जागृती निर्माण झालेली आहे. आमच्या समाजामध्ये हे राजकीय हक्क, सामाजिक हक्क, शैक्षणिक हक्क मिळवण्यासाठी आम्ही इथं झगडत आहोत. आम्ही या ठिकाणी आलेलो आहोत आणि त्यामुळं आमच्या मागण्यांचा सरकार निश्चित विचार करेल. ज्यावेळी एवढा मोठा समाज या ठिकाणी निवेदन देण्यासाठी आणि पदयात्रा भर उन्हामध्ये पदयात्रा काढून तहसीलदारच्या कचेरी समोर आपण येत आहोत. याचाच अर्थ असा आहे की आपण एकूण ज्या 16 मागण्या या निवेदनामध्ये केलेल्या आहेत, या 16 मागण्यापैकी सरकारला ही संख्या पाहून 16ची 16 मागण्या मान्य कराव्याच लागतील. त्यामुळे या ज्या मागण्या आहेत याचा अतिशय थोडक्यात मी या ठिकाणी वर्णन करून सांगणार आहे. पहिली आरक्षणाची मागणी तुम्हाला सांगितलेली आहे. मुकुंद लोहिया, C24 तास, पाथर्डी. पुन्हा एकदा पाहूयात काही ठळक घडामोडी. 12वीच्या बोर्डाच्या परीक्षा केंद्रावरती कॉपी पुरवणाऱ्या माफियांकडनं विद्यार्थ्यांना पुरवली जाते कॉपी. मोठा पोलीस बंदोबस्त लावण्याची नितांत आवश्यकता. राहुरी बसस्थानकावर लघुशंकेसाठी थांबलेल्या टेम्पो चालकास मारहाण करून लूट करणाऱ्या 3 आरोपींना अवघ्या काही तासांमध्येच पोलिसांनी केलं गजाआड. बार्शी ग्रामीण रुग्णालयामध्ये रुग्णांची होती हेळसांड. अपुऱ्या सुविधा आणि वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या अनुपस्थितीमुळे रुग्णांना ताटकळत बसण्याची वेळ. आणि गरिबांचा फ्रीज बाजारात, मात्र अपेक्षित बाजारभाव मिळत नसल्यामुळे कारागीर नाराज. याचबरोबर बातमीपत्रात आज वेळ झाली इथेच थांबण्याची. ताज्या अपडेटसाठी बघत रहा C24 तास. जगा वर्तमानात बिंदास्त.